टीव्ही सत्यमेव व्रतम। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या इतर महाविकास आघाडी दरम्यान जागा वाटप आणि इतर वाटाघाटी सुरू झालेल्या असतानाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या संदर्भात दोन्ही गटांकडून जोरदार चर्चा सुरू आहे। महायुतीकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे आघाडीवर असून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचे नाव त्यांच्या पक्षाकडून पुढे केले जाते। शरद पवार काँग्रेसकडून कोणाच्या नावाची चर्चा? एकीकडे ठाकरेंच्या पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांची भूमिका तीच आमची भूमिका असं याआधीच स्पष्ट केलं असून काँग्रेसने मात्र आधी सत्ता मिळवण्याचं प्राधान्य असावं असं म्हणत कोणत्याही नावाचा थेट उल्लेख टाळलाय। या साऱ्या दरम्यान आता अचानक राज्याच्या राजकारणामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेत आलाय। एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल असं विधान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय। त्यांनी नावं थेट न घेता हा मान कोणाला मिळू शकतो आणि यासाठी कोण पात्र आहे याबद्दलही भाष्य केलंय। महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। अनेक महिला सक्षम आहेत। सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासहित काँग्रेसमध्ये काही महिला या पदासाठी सक्षम आहेत असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय। महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल अशी चर्चा आहे। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर खरंच राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का असा सवाल वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी बोलताना मी महिला म्हणून माझं मत मांडते। मी काल सुद्धा तीच भूमिका मांडली की महिला म्हणून नक्कीच आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। प्रत्येक पक्षामध्ये सक्षम महिला आहेत असं सांगितलंय। पुढे बोलताना कोणत्या महिला मुख्यमंत्री पदांसाठी सक्षम आहेत त्यांची थेट नावच वर्षा गायकवाड यांनी घेतली। काँग्रेसमध्ये आम्ही 5 ते 6 जणी आहोत ज्या चांगलं काम करतोय। सुप्रियाताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत, रेश्माताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत। आमच्या पक्षात एक पद्धत अवलंबली जाते, आमदार निवडून येतात तेव्हा ते एकत्र येऊन निर्णय घेतात। पक्षाचा निर्णय हा सर्वात मोठा असतो, कार्यकर्ता म्हणून त्यात आमची भूमिका राहते असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। एक महिला म्हणून मला नक्कीच वाटतं की महिलांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, यात मला चुकीचं काही वाटत नाही। शेवटी हा निर्णय पार्टीचा असून पार्टी तो निर्णय घेत असते असं वर्षा गायकवाड म्हणाल्या।